सहाय्यक आयुक्त औषधे, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य बुलढाणा कार्यालयातील औषध निरीक्षक गजानन प्रल्हाद घिरके यांना लोणार येथे अवैधपणे औषध साठवणूक केल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। त्या आधारे एम.व्ही. गोतमारे, औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य वाशिम यांच्या समवेत 19 डिसेंबर 2024 रोजी मौजे लोणार येथे चंदन मेडिकोडचे मागे रूम क्रमांक 1 बस स्टँड जवळ लोणार येथे तपास चौकशी केली असता सदर जागेत विना परवाना औषधी साठवणूक केल्याचे आढळून आल्याने सुशील पूनमचंद दरोगा हजर व्यक्ती यांच्याकडून नमुना 16 व पंचनामा अंतर्गत एकूण 24.33 लाखाचा साठा जप्त करण्यात आला आहे। सदर साठ्यातून औषध नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। तसेच चंदन मेडिकल स्टोअर्स लोणार येथे तपासणीस्तव भेट दिली असता त्यांच्याकडे कामोत्तेजक औषधी विग्रोक्स 100 आढळून आल्याने रुपये 8,225 चा साठा नमुना 15 दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी प्रतिबंधित करण्यात आला आहे। जिल्ह्यातील सर्व मेडिकल धारकांना कळविण्यात येते की झोपेच्या गोळ्या, गर्भपाताची औषधे तसेच नशा येणारी औषधे व सर्व ॲलोपॅथिक औषधे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ग्राहकांना देऊ नयेत। तसेच प्रत्येक औषधांचे औषध विक्री बिल ग्राहकांना देण्यात यावे। अशा प्रकारचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्या अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल। तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की कुठलीही ॲलोपॅथिक औषधे विना प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत। स्वतःच्या मनाने औषधे घेतल्याने शरीरावर दुष्परिणाम होतात असे सहाय्यक आयुक्त औषधे, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य बुलढाण्याचे गजानन प्रल्हाद घिरके यांनी सूचित केले आहे। दिनांक 19/12/2024 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे मी स्वतः औषध निरीक्षक तसेच सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन बुलढाणा आणि आमचे मित्र औषध निरीक्षक वाशिम एम.व्ही. गोतमारे यांनी चंदन मेडिकोजच्या पाठीमागे असलेल्या एका रूममध्ये अवैधपणे आपल्या औषधीचा साठा ठेवलेला आहे असं कळलेलं आहे विनापरवाना। तर तो औषध साठा आम्ही जप्त केला। त्या साठ्याची किंमत एकूण 24 लाख रुपये आहे। तसेच चंदन मेडिकल स्टोअर्समध्ये आम्हाला विगोरेक्स हे कामोत्तेजक औषध आढळून आले, ते सुद्धा आम्ही प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे। त्याची एकूण किंमत 8,000 रुपये आहे। तरी सर्व औषध दुकानदारांना सूचित करण्यात येते की कुठल्याही प्रकारच्या झोपेच्या गोळ्या, गर्भपाताची औषधे, नशा करणारी औषधे आणि तसेच ॲलोपॅथिक औषधे विना प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिल्या गेली नाही पाहिजे। आणि जनतेला सुद्धा सूचित करण्यात येते की कुठलेही औषधे, ॲलोपॅथिक औषधे विना प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत, कारण त्यामुळे शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो। धन्यवाद। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।